मंत्रालयाचं स्थापित झालंच 185 शासन निर्णय आपण काढले. म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिय पदापेक्षाही चळवळ किती महत्त्वाची असते. आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले. या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची. नंतर भूमीन म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल. त्यांनी भूमिहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा. जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे, त्याचाही शासन निर्णय निघाला. आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे. एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळे सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवा लागलं. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही. मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहित आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहे. आम्ही आमदारकीसाठी जाणार का तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्त्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिनले मिल आहे, चिलपूरची शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे. या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहे, काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 देता, पण त्या परित्यक्ते आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढे, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1,00,000 सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जोडलेले आहे. जरी तुम्हाला वाटतं तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरतं आहे, असा विषय नाही आहे. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी